चला कालपासून पुढचं लेक्चर कंटिन्यू करू. काल काय झालेत सगळे स्ट्रक्चर झालेले, स्ट्रक्चर्स ऑफ हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बनचे स्ट्रक्चर झालेले आहेत. थोडंफार रिव्हिजन करू म्हणजे पुढे जायला प्रॉब्लेम येत नाही. कारण मागचं झाल्याशिवाय आपण कधी पुढे जात नाहीच, कारण ते आलं तर येत आणि एकावर एक डिपेंड आहे. त्यामुळे मागचं केला नसेल तो व्हिडिओ ते लेक्चर पहिला करा, त्याशिवाय पुढे करता येत नाही आणि कळत बी नाही. त्यामुळे ते क्लिअर करा मग इकडे या. ठीक आहे. मग आता काल आपण बघितले हायड्रोकार्बन बघितले, त्याच्यानंतर त्याचे स्ट्रक्चर्स बघितले. हायड्रोकार्बन मध्ये काय काय बघितलं? सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. मग सॅच्युरेटेड मध्ये काय होता? अल्केन होता. सॅच्युरेटेड मध्ये अल्केन म्हणजे सिंगल बॉन्ड, त्याला एकच बॉन्ड असते. आणि त्याच्या पुढे काय होता? अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड मध्ये दोन, कुठले कुठले? अल्कीन आणि अल्काइन, ENE आणि YNE. मग अल्कीन म्हणल्यावर डबल बॉन्ड आणि अल्काइन म्हणल्यावर ट्रिपल बॉन्ड. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. त्याच्यानुसार त्याचे आपलं GF जनरल फॉर्म्युले बघितले, त्याचे जनरल फॉर्म्युले आणि त्याच्यावरून त्यांचे स्ट्रक्चर्स कसं ड्रॉ करायचं हे आयडिया आता सगळ्यांना जवळपास आहे. काल क्लिअर आहे. आता स्ट्रक्चर ड्रॉ करणे म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे. कळते आता काय अवघड आहे का? किती मोठं स्ट्रक्चर उद्या आपल्याला काय विषय येत नाही, सब इझी आहे. ठीक आहे. आतापर्यंत झाले सगळं सोपंच वाटले, याच्या पुढे बी सगळं सोपंच वाटलं पाहिजे. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी दोघांची बी आहे, तुम्हाला बी समजलं पाहिजे आणि मी बी त्या लेवलनं घेतलं पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा बीट आहे आयसोमेरिझम. आता आयसोमेरिझम म्हणजे काय आणि ह्या सगळ्या गोष्टी आता पुढे बघायच्या आहेत. चला चालू करूया. आता आयसोमेरिझम म्हणजे काय असते? एखाद्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असते, म्हणजे मॉलिक्युलर स्ट्रक्चर जर बघितलं तर बदल दिसत नाही, पण स्ट्रक्चर मात्र वेगळं होते. कळते का? स्ट्रक्चर वेगळं. आता तुम्ही त्या दिवशी विचारलं होतं की स्ट्रेट चेनच फक्त काढायची का, ब्रांच काढल्यावर काय होतंय? कळते का? ब्रांच काढल्यावर काय होते त्याचं उत्तर तुम्हाला आज ह्याच्यात मिळेल. कळते? आयसोमेरिझम म्हणजे काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला बदलत नाही, मॉलिक्युलर फॉर्म्युला तोच राहतोय, स्ट्रक्चरल मात्र चेंज होते. आणि स्ट्रक्चर चेंज झालं म्हणजे त्याचे प्रॉपर्टीज बदलले का तेच राहणार आहेत? प्रॉपर्टी बी चेंज होणार आहे, कारण कंपाऊंड सेम राहिलं का? कंपाऊंड चेंज केला तुम्ही, स्ट्रक्चरच बदलले. एक कार्बनचे जे दोन हायड्रोजन त्याच्यासोबत एकदा दोन हायड्रोजन आहेत आणि एकदा तीन हायड्रोजन आहेत, सगळंच बदलते ना. कारण बघितले एक ऍटम जरी आला तर पूर्ण स्ट्रक्चर बदलते आणि प्रॉपर्टीज पूर्ण डिफरंट होते. मग आता आयसोमेरिझम म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये बोललं तर काय आहे? विच हॅज अ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर्स डिफरंट आहेत, म्हणजे त्याच्या प्रॉपर्टी देखील काय होते? डिफरंट होते. क्लिअर आहे? आता अवघड आहे का? बीट आला तर लक्षात असलं पाहिजे. आता आयसोमेरिझम मध्ये एक्झाम्पल बेस्ट वे तुम्हाला आता हे ड्रॉ करा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आता मला सांगा सिंगल बॉन्ड आहे. आता तुम्हीच ओळखत येते कारण आता मागची रिव्हिजन बी होईल आणि इथं क्लिअर बी होईल. सिंगल बॉन्ड आहे म्हणजे कुठला ग्रुप आहे? अल्केनचा ग्रुप आहे. कार्बन किती दिसते? चार कार्बन आहेत म्हणल्यावर पुढं हायड्रोजन किती येणार आहेत? C4H10 दॅट इज कुठला आहे हा? C4 कार्बन 4 रूट वर्ड काय आहे? ब्यूट. बरोबर आहे, ब्यूट. आणि ग्रुप अल्केनचा आहे म्हणजे ब्यूटेन, म्हणजे हा कुठला स्ट्रक्चर आहे? ब्यूटेनचा आहे. कुठलं स्ट्रक्चर आहे? ब्यूटेनचं. आता स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय. C4H10 कार्बन 4 आहेत, हायड्रोजन 10 आहेत, वापरायचे आहेत वापरा. इथे किती शेअर आहे? एक. किती गरज आहे? बनवा. आता तर काय आहे तुमच्या डोक्यात फिट आहे का? अवघड आहे याच्यात? इथं एक कार्बन नाही, इकडे एक शेअर आहे, इधर एक है, इतने कम है, इधर आणि इकडं 3 ची गरज. आता मोजून बघा बॅलन्स झाले का? बॅलन्स आहे का नाही आहे ना? हे कसं झालं? स्ट्रेट चेनचं स्ट्रक्चर. पण आपण चेन मध्ये बघितलं होतं की चेन कॅन बी स्ट्रेट ऑर ब्रांच. काय असू शकते? स्ट्रेट बी असू शकते आणि ब्रांचड. आता बघा इथं काय केलंय? ब्रांचड स्ट्रक्चर घेतलंय. काय घेतलंय? ब्रांचड स्ट्रक्चर. आणि इथं एक कार्बन लावलाय. कळतंय? आता इथं सांगा किती शेअर आहेत? कितीची गरज आहे? देऊन टाका. ठीक आहे. इथं बघा किती शेअर आहेत?
1 2 3 कितीची गरज आहे? 1 ची. दिला. इकडं दिला. हा, आता खाली बघा 1 घेतलाय, कितीची गरज आहे? 3 ची. आता हे काय तर विचित्र दिसतंय म्हणणार, स्पायडर बिडर सारखं. हा, पण विचित्र काय का? हा, समजते. आता हे जरी काउंट केलं, काउंट करा, कार्बन किती आहेत? 10. झोपला काय? हा, कार्बन किती आहेत? 4. आणि हायड्रोजन काउंट करा, 10 आहेत. पण हे सेम आहे का? हे सेम आहे का? इथं हायड्रोजन 3 शेअरिंग मध्ये किती? 1 आणि 2च पेअर आहे. इथं हायड्रोजन 3 शेअरिंग मध्ये किती पेअर आले? 3 पेअर आहेत. जी सेम स्ट्रक्चर आहे का? नाही. म्हणजे कळालं का? मॉलिक्युलर फॉर्म्युला तोच येते, C4H10च आहे, बट स्ट्रक्चर सेम आहे का? आणि स्ट्रक्चर बदलले म्हणजे प्रॉपर्टीज देखील चेंज होणार आहेत. क्लिअर आहे? स्ट्रक्चर आणि प्रॉपर्टीज दोन्ही चेंज झालेले आहेत. क्लिअर आहे? हा, स्ट्रक्चर आणि प्रॉपर्टीज दोन्ही चेंज आहेत. क्लिअर आहे? त्यामुळे करू शकता, कुठलाही करू शकता, काय विषय. हा, तुम्ही कुठलाही, आता रेंजचं बी करू शकता, ते बी आता बघायचं पुढे, सायक्लोहेक्सेन बाकी गोष्टी आहेत त्या. पण आयसोमेरिझम म्हणजे कळालं का? एकच स्ट्रक्चर वेगवेगळ्या पद्धतीने ड्रॉ करता येते, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला बदलत नाही. मॉलिक्युलर फॉर्म्युला तोच राहतोय, फक्त आता मी थोडक्यात काय स्ट्रेटचं काय केले, ब्रांच केले. ब्रांच तुम्ही क्लोज करू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर आहे? दरवाजा. हा, आता प्रॉपर्टीज वगैरे चेंज होतेत, प्रॉपर्टीज बदलतेत. क्लिअर आहे? फक्त काय चेंजेस होणार आहे? कारण स्ट्रक्चर बदलले म्हणजे प्रॉपर्टी चेंज व्हायलाच पाहिजे. क्लिअर आहे? हा, पहिला आयसोमेरिझम बीट टाका, ड्रॉ करा, म्हणजे तुम्हाला आयडिया येते. स्ट्रक्चर मॉलिक्युल सांगतो ना मी. हा, स्ट्रक्चर काय असते? डिफरंट. मॉलिक्युलर फॉर्म्युला मात्र सेम येते. तुमच्या समोर स्ट्रक्चर आहे, ह्याचं स्ट्रक्चर वेगळं दिसते, त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे. पॉइंट टाका, ड्रॉ करा, ड्रॉ करणाऱ्याने ड्रॉ करा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस शिवाय ह्याच्यात क्लिअर येत नाही. मी किती बी हुशार आहे म्हणून उपयोग नाही. जेव्हा तुम्ही 10ची प्रॅक्टिस करणार आहे तेव्हा तुम्हाला कुठलंही येणार आहे, कळते का? कारण वाटतंय की एकच क्वेश्चन येणार आहे, पण ते एक येण्यासाठी आधी मेहनत खूप करावं लागणार आहे. परफेक्शन शिवाय कळत नाही, त्यामुळे परफेक्शन गरजेचं आहे. झाले? लिहून घ्या. आयसोमेरिझम, टाका पॉइंट्स. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बोथ दीज स्ट्रक्चर्स इज सेम. दिसते ना? इथं बी C4H10 आहे, इकडे बी C4H10 आहे. सेम, which is C4H10 है ना? C4H10. Next point, there are two different compounds, स्क्रीनशॉट वाल्याने स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, पुन्हा कळत नाही. क्लिअर करा. टू डिफरंट कंपाऊंड्स as their structural formula is different. Structural formula is different. लक्ष द्या, दोन वेगळे कंपाऊंड तर आहे, ते क्लिअर आहे ना? इकडे एक कंपाऊंड वेगळा आहे, इकडे एक कंपाऊंड वेगळा आहे. का तर स्ट्रक्चरच बदलले. स्ट्रक्चर बदलले म्हणजे कंपाऊंड देखील काय झालाय? चेंज झालेला आहे. खाली टाका स्टार करून, डेफिनेशन आहे त्याची. The phenomena in which carbon compound having different structural formulae स्ट्रक्चर वेगळे आहेत ना? स्ट्रक्चर फॉर्म्युले but सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. पण मॉलिक्युलर फॉर्म्युला मात्र काय असतोय? सेम असतोय. आता क्लिअर आहे का? इट्स कॉल्ड स्ट्रक्चरल आयसोमेरिझम.
इट्स कॉल्ड स्ट्रक्चरल आइसोमेरिझम. स्ट्रक्चरल आइसोमेरिझम. कळालं का? आता आम्ही म्हणल्याप्रमाणे तुम्ही सर्कल मध्ये बी काढू शकताय. हे क्लिअर आहे का? हा. तुम्ही आइसोमेरिझम जे आहे ते स्ट्रेट चेन करू शकताय, ब्रांच चेन करू शकताय आणि क्लोज चेन देखील करू शकताय. क्लोज चेन मध्ये देखील आइसोमेरिझम असू शकते. हा, खाली टाका नवीन पॉइंट मध्ये एक पॉइंट लिहा. अपार्ट फ्रॉम द स्ट्रेट चेन, apart from straight chain and branched chain, closed chain of carbon atoms are present in same carbon compound. म्हणजे क्लोज चेन मध्ये देखील आपला कार्बन कंपाऊंड असू शकतं. क्लोज चेन मध्ये देखील असू शकतं. क्लिअर आहे? आता हे स्ट्रेट आणि ब्रांच झाले. क्लोज चेन मध्ये बघा, क्लोज चेन मध्ये देखील तुम्ही ड्रॉ करू शकताय. समजा आपला कंपाऊंड आहे C6H12. C6H12 कार्बन किती आहे तिथं? 6 कार्बन आहेत. किती कार्बन आहेत? 6. पण हायड्रोजन किती आहेत? 12. आता क्लोज चेन आहे, स्ट्रक्चर ड्रॉ करा. इथं आता कार्बन साठी काढले आपण, सेपरेट काढा. आता हे आपण आधी घेतलं होतं बघा, क्लोज चेनचं तुम्हाला सांगताना कळते का कुठलं स्ट्रक्चर आहे हे? C6H12. लक्ष द्या, सर्कल आहे. नेमिंग महत्वाचे, नाव देता आलं पाहिजे. सर्कल आहे म्हणून आपण काय म्हणतो? कोडवर्ड सायक्लो. सर्कल म्हणल्यावर काय म्हणतो? सायक्लो. नाव देताना लक्षात ठेवा सायक्लो. बरोबर आहे. पुढं कार्बन किती आहेत रे? कार्बन 6 म्हणल्यावर रूट वर्ड काय? हेक्स. 6 म्हणल्यावर काय? हेक्स. सगळे काय आहेत? सिंगल बॉन्ड आहेत ना, सगळे सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड म्हणल्यावर अल्केन ग्रुप आहे, म्हणजे सायक्लोहेक्झेन. आता हे नाव जरी मोठं दिसतंय, आवड आहे का? वाचताना कसं वाचायचं कळलं का? त्याला डिस्ट्रीब्यूट करून वाचायचं. सायक्लो का? सर्कल आहे, क्लोज चेन आहे ना, सर्क्युलर फॉर्म आहे. हेक्स का? 6 कार्बन दिसतेत. आणि H12 का? आता इथं कुठला ग्रुप आहे? अल्केनचा ग्रुप आहे, सिंगल बॉन्ड आहेत म्हणून अल्केन. कळते? सायक्लोहेक्झेन. नाव काय झालं? सायक्लोहेक्झेन. आता स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. हे 2 स्ट्रक्चर महत्वाचे आहेत. एक सायक्लोहेक्झेन आणि दुसरं बेन्झीन बी येते. हे दोन्ही पैकी एक असतोय, लक्ष द्या, त्यामुळे महत्वाचे. आता सायक्लोहेक्झेन ड्रॉ झाले. आता स्ट्रक्चर ड्रॉ आहे का कम्प्लीट? कारण का आपण हायड्रोजन वाटलेले नाही. आता चेक करा, कार्बन किती शेअर केले इथं? 2. कितीची गरज आहे? 2. मग याला 2 देऊन टाका. सगळ्याला किती देण होणार आहे? 2. हे स्ट्रक्चर आधी ड्रॉ केलं तर बघा, क्लोज चेन साठी सांगितलं. नेमिंग फक्त आली पाहिजे. नेमिंग कळाले ना? हे काय झाला तुमचा तयार? सायक्लोहेक्झेन. सायक्लो का? सर्कल आहे. हेक्झ फॉर कार्बन ऍटम, रूटवर्ड विसरायचा नाही. नॉमेनक्लेचर काय झालं मग? आणि एन का? सिंगल बॉन्ड आहे ना, सायक्लोहेक्झेन. पुढं तर मला सांगा, C5H10 काय असणार आहे? C5H10 कार्बन किती आहेत? 5. ड्रॉ करा स्ट्रक्चरला. 1 2 3 4 आणि 5. किती झाले? 5. हा, सर्कल आहे म्हणजे नावात काय येणार? सायक्लो येणारच आहे. हा, किती? 5 आहेत.
म्हणजे रूट वर्ड पेंट आणि कुठला ग्रुप आहे अल्केनचा एन सिंगल बॉन्डच आहेत ना सगळे सायक्लो पेंटेन अवघड आहे का लक्ष द्या आता हे असलं काही तर शब्द बोलले की आपल्याला वाटत होतं ती लय हुशार असते का हुशार आहे का कळालं तर आपल्याला बी येते त्यामुळे आपण बी हुशारी मारायला जाऊ नका आपण कळते का येते आपल्यापाशी ठेवायचं कोण विचारायला आलं तर त्याची फक्त जिरली पाहिजे क्लिअर आहे सायक्लो पेंटेन जास्त कळालंय तुला हा बर कसं वाचायचं कळालंय सायक्लो का सर्कल आहे पेंट फॉर रूट वर्ड किती कार्बन दिसत 5 आणि एन फॉर अल्केन ग्रुप सिंगल बॉन्ड आहेत ना सगळे कळाले ड्रॉ करा याचं स्ट्रक्चर करता येते का आता किती किती द्यायचे आहेत सगळ्याला 2-2 द्यायचे देऊन टाका दिल्या घरी सुखी हा आता स्ट्रक्चर ड्रॉ करता येतात ना आणि एकदा कॉन्फिडन्स आला की मग काय गरज नाही कसलं काय स्ट्रक्चर येणार आणि लक्ष द्या हा चॅप्टर अजून एकदा सांगतोय सगळ्याला हार्ड वाटतोय हे वाटतोय पण हा चॅप्टर तेवढाच इंटरेस्टिंग आहे हे चॅप्टर शिकताना काय माझे बोर होते का तुम्हाला कारण शिकताना तो तेवढाच इंटरेस्टिंग जेवढा हार्ड वाटतोय हार्ड का वाटतोय कारण त्यात नॉलेज बी तेवढं भरलेलं आहे ज्याला नॉलेज घ्यायची इच्छा आहे तो याला कधीच बोर होणार नाही आणि ह्यातनं जो शिकून एंडला जाणार आहे त्याला भरपूर नॉलेज येणार आहे त्यामुळे हा चॅप्टर लय महत्वाचा आहे अजून एकदा सांगतोय शेवटला कशासाठी घेतलाय त्यासाठीच घेतलाय एवढे दिवसाचा सबर कशासाठी होतो तुमचा क्लिअर आहे हा झाला सायक्लो पेंटेन व्हॉट इज दिस सायक्लो पेंटेन हा प्रॅक्टिस साठी घ्या घरी करा प्रॅक्टिसला C7H14 C3H6 C3 नका घेऊ C4 घ्या C4H8 हा पुढं आता हे क्लिअर आहे हा आणि आता सगळ्यात महत्वाचं याच्यातला क्वेश्चन लक्ष द्या दोन याच्यातले स्ट्रक्चर महत्वाचे आहेत एक हा सायक्लोहेक्झेन इथंच लक्षात घ्या सायक्लोहेक्झेन C6H12 C6H12 आणि ह्याच्यातलं स्पेशल स्ट्रक्चर असतोय दॅट इज बेन्झीन कुठलं बेन्झीन बेन्झीन हा लय महत्वाचा विषय कुठला बेन्झीनचा बेन्झीनला विसरायचं नाही हे झाले ना घेतला नसेल स्क्रीनशॉट घ्या यामध्ये दोन क्वेश्चन महत्वाचे आहेत एक अजून एकदा सांगतोय हेक्झेनचा आणि बेन्झीनचा आता इथं पेंटेन आला तरी काय प्रॉब्लेम नाही स्ट्रक्चर ड्रॉ करता आला पाहिजे यातला एकदम स्पेशल कंपाऊंड आहे दॅट इज बेन्झीन कोण आहे बेन्झीन नावातच आहे बघा नावातच तुम्हाला कळून जाईल बेन्झीन बेन्झीनचा फॉर्म्युला काय होते स्ट्रक्चरल C6H6 बेन्झीन स्पेशल कॅरेक्टर आहे लक्ष द्या आता नावातच तुम्हाला कळते कार्बन किती आहेत रे कार्बन 6 त्याच काय डाऊट आहे का कार्बन 6 देऊ शकताय हे स्ट्रक्चर महत्वाचं आहे बेन्झीन ड्रॉ करा म्हणते C6 पण हायड्रोजन बी किती आहेत रे 6 आहेत हायड्रोजन बी 6 आहेत आता ह्याची खासियत का बरं C6H6 का आले तर लक्ष द्या बेन्झीन ENE आहे ENE म्हणल्यावर काय असते अल्कीन ग्रुप आहे डबल बॉन्ड आहे काय आहे डबल बॉन्ड आणि ह्याच्यात डबल बॉन्ड कसा असते अल्टरनेट असते कसा बॉन्ड आहे डबल अल्टरनेट म्हणजे एक सिंगल एक डबल एक सिंगल एक डबल असा बॉन्ड असतोय आता लक्ष द्या हे जे मॅजिक सांगतोय हा म्हणजे जर पहिला तुम्ही इथं डबल बॉन्ड आहे तर दुसरा काय असणार सिंगल बॉन्ड नंतर लगे ह्याच्या पुढचा डबल हा सिंगल तर याच्या पुढचा डबल आता काय होते चेक करा आता याच्यावरूनच तुम्ही सांगता कळते का बेन्झीनची खासियत कळाली का एक सिंगल एक डबल एक सिंगल एक डबल डबल बॉन्ड तर हा एवढा क्लिअर आहे कारण बेन्झीन ENE लागतोय बरोबर आहे आता काउंट करा त्यानुसार तुम्ही सांगताय मी सांगायची गरज नाही आता बघा इथं किती गेलेत इकडे किती आहे किती शेअर आहेत 3 राहिले किती एक देऊन टाकायला यायला दिला इकडे बघा
2, इकडे किती आहे 1, कितीची गरज आहे? सोपंच आहे, पण कळल्यावर सोपं आहे, कळते का? कळलं नाही तर नुसतं रेषा मारलेत वाटते, काय कळते का? हा, इथं बघा किती आहे, इकडं किती आहे, मग देऊन टाका. किती गरज आहे? इथं बी 3 शेअर राहतात, इथं 2 आणि 3, कळते का? म्हणून काय आलंय C6H6, हे काय तुमचा बेंझिन. अवघड आहे का? समजलं? ज्याला अजून मी सांगलो इथं एका रेषेला महत्व आहे, त्याला ज्याला ती रेष कळाली त्याला सगळं कळते का? एक एक रेष गरजेची आहे, हा ते शब्द गरजेचे आहेत, कळते का? त्यामुळे ते मी वेगळे लिहितोय. ज्याला ते कळालं बेंझिन आला ENE म्हणजे डबल बॉन्ड असणारच आहे, पण याच्यात स्पेशलिटी काय आहे की डबल बॉन्ड कसा येतोय? अल्टरनेटली येतोय, एक सिंगल एक डबल, एक सिंगल एक डबल, हा क्लोज मध्येच. आता हे स्पेशल स्ट्रक्चर आहे, कळते का? या नाही स्ट्रेट मध्ये नाही, ह्याला बेंझिन म्हणजे काय? स्ट्रक्चर मध्ये. आता सायक्लोहेक्झेन बघितलं ना, सायक्लोचाच फॉर्म आहे पण बॉन्डिंग वेगळे आहे ना, स्ट्रक्चर बदल. आयसोमेरिझम, कळते का? आयसोमेरिझम स्ट्रक्चर चेंज होत राहते, मॉलिक्युलर फॉर्म्युला बदलत नाही. आता लक्ष द्यायचं, ह्यांना काय म्हटलं जाते? एरोमॅटिक कंपाऊंड्स म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? एरोमॅटिक. एरोमॅटिक म्हणजे काय? बेंझिन बनल्यावर काय असते? सुवास येतो, वास येते, वास चांगला येते. काय असते? वास येते. हे कंपाऊंड बनल्यावर वास येते, म्हणून याला कुठं वापरते? अगरबत्ती वगैरे मध्ये बघतो ना, एरोमॅटिक बेंझिन यूज करतात. का? हा बेंझिन मध्ये का तर वास येते, का तर हे कंपाऊंड फॉर्म झाल्यावर वास येते, म्हणून याला काय म्हटलं ते? धूप म्हणा, एरोमॅटिक कंपाऊंड्स. दीज आर द एरोमॅटिक कंपाऊंड्स. गिव्ह रिझनला वगैरे आला तर लक्षात ठेवा, विच इज अ एरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे तुम्हाला क्वेश्चन कुठला विचारले तिथं बेंझिन विचारले तिथे, कळते का? स्ट्रक्चर ड्रॉ करता आलं पाहिजे. स्ट्रक्चर अवघड आहे का? कळाले? हा, बेंझिन साठी स्ट्रक्चर ड्रॉ करा. 2 स्ट्रक्चर महत्वाचे, सायक्लोहेक्झेन आणि बेंझिन. कळाले? बेंझिन, बेंझिन बद्दल माहिती लिहा, कारण इम्पॉर्टंट आहे, VIP माणूस आहे. 2 तुम्हाला लक्षात ठेवा. अजून एकदा माझा शब्द लक्षात ठेवा, एकतर बेंझिन नाहीतर हेक्झेन, कळते का? सायक्लो हेक्झेन, दोन्हीपैकी एक. दोन्हीपैकी एक ह्या क्लोज्ड मध्ये दोन्हीपैकी एक VIP आहेत. हा खाली लिहा, चला पॉइंट्स मध्ये लिहा. बेंझिन मध्ये these are 3 alternate double bonds, 3 alternate double bonds in the 6-membered ring structure of benzene. These compounds having characteristics unit in their structure are called aromatic compounds. यांना काय म्हटलं जाते? एरोमॅटिक कंपाऊंड्स. एरोमॅटिक का म्हटलं जाते कळालं का? कारण काय? ह्याच्यापासून काय होते? स्मेल, कळते? वास, स्मेल तयार होते, त्यामुळे these are known as aromatic compounds. काय म्हटलं जाते यांना? एरोमॅटिक कंपाऊंड्स. का म्हटलंय कळाले? एरोमॅटिक कंपाऊंड्स बिकॉज ऑफ इट स्मेल्स. काय करते? स्मेल येते. क्लिअर आहे? आता याच्यामध्ये हा बीट क्लिअर. आता आयसोमेरिझम होप्सो कळाला असेल. त्याच्यामधले स्ट्रक्चर्स बघितले, स्ट्रेट चेन, ब्रांचड चेन, क्लोज्ड चेन. क्लोज्ड चेन मध्ये सायकल्स बघितल्या, त्याच्यामध्ये 2 स्ट्रक्चर महत्वाचे, त्यातला हा महत्वाचा बेंझिनचा. बेंझिन बी कळाला असेल, बेंझिनचा क्वेश्चन जरा महत्वाचा येतोय. बेंझिन म्हणजे काय खासियत आहे? अल्टरनेटली डबल बॉन्ड आहे, अल्टरनेटली डबल बॉन्ड फॉर्म होते. क्लिअर आहे? ठीक आहे, हा कन्सेप्ट इथं क्लिअर असतील, होप्सो समजलाय. बाकी मग नेक्स्ट लेक्चरला आपला चालू होईल फंक्शनल ग्रुप्स, जो महत्वाचा आहे, खूप महत्वाचा बीट आहे. तर नेक्स्ट लेक्चरला करूयात, याचे सॉल्व करा आणि तयार राहा पुढच्या लेक्चरसाठी. चला, थँक्यू.